शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे जय गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद राधा कृष्ण गोविंद गोविंद जय गोपाल राधा कृष्ण गोविंद 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 कृष्ण गोविंद 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 कृष्ण गोविंद 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 जय गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद जय गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद जय गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद हे जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी सद्गुरु स्वामी मंदिर स्वामी महाराज की जय बल्लाळेश्वर भगवान की जय सब संतान की जय। उपस्थित बंधू आणि भगिनी, प्रेमी सज्जन हो, भाग्यवान भाविक, आज आपल्या गावामध्ये अधिक मासाच्या निमित्ताने धोंड्याच्या महिन्याच्या निमित्ताने मलमास या महिन्याच्या निमित्ताने पुरुषोत्तम मास या महिन्याच्या निमित्ताने समस्त गावकरी मंडळी एकत्र येऊन आणि आत्ताच समोरून जाताना कुरडायचं मोठं काहीतरी एक टाडली दिसली, अशा टाडलीभर कुरडाया, टाडलीभर भजे म्हणायला काय हरकत, आणि त्यातले त्यात आंबे रस, आणि त्याला जोडून काय पोळ्या का मांडे, पूर्णाच्या पोळ्या. हा आपल्याकडे बऱ्याचशा महिला वर्गांना मांडेच्या जो सिस्टीम म्हणून तो कोपरगावला मांड्याचा जो प्रोग्राम केला आम्ही, त्यावेळेस खानदेशमधून 6,500 मांडे तिकडून बोलावा लागले. इकडं पोळ्याची, आपल्याकडे पोळ्या बनवण्याची परंपरा, आणि त्या अनुषंगाने समस्त गावकरी मंडळीने हा एक हे आयोजन केलं, नियोजन केलं, आणि ते करीत असताना या ठिकाणी बल्लाळेश्वर महादेवाच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये, अशा या प्रांगणामध्ये, पटांगणामध्ये, या समोरच्या या जागेमध्ये गावकरी मंडळीने हा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने भव्य दिव्य प्रसाद महाप्रसादाचं या ठिकाणी नियोजन
आणि या महिन्याचे अनेक काही वैशिष्ट्य आहे. हा अन्नदान हे एक मोठं वैशिष्ट्य आहे. तेही महादेवाच्या सन्निध घरीच आपण खातो देवाच्या दरबारामध्ये. आणि हा देवाचा दरबार या ठिकाणी बल्लाळेश्वर महादेव परमपूज्य स्वामी महामंडलेश्वर शांतिगिरी महाराजांच्या प्रेरणेतून या ठिकाणी घंटा वाजला. प्रेरणेतून भव्य दिव्य समस्त गावकरी मंडळी एकत्र आली आणि भव्य दिव्य असं मंदिराचं नियोजन या ठिकाणी झालं आहे. छान असं नियोजन या प्रांगणामध्ये. हा उत्सव महोत्सव अर्थात एक अन्नदान या महिन्यातल्या अधिक महिन्यातल्या 5 पर्व आहे. अधिक महिन्यामध्ये पुरुषोत्तम मासामध्ये 5 पर्व आहे. आणि अशा 5 पर्वाच्या अंतर्गत आणि या ठिकाणी भजनी मंडळाने छान भजन चालू होतं. आयोजक संयोजकांनी छान कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे. पाण्याची पण व्यवस्था केलेली दिसते. आता फक्त प्रसादाकडे जायचं आहे. प्रसादे प्रसन्नता प्रसादे सर्व दुःखाना हानी शुभ प्रसन्नचेतु सुहेषु बुद्धी परिवर्तिष्ठते. अंजने गर्भसंबुधम कुमार ब्रह्मचारिणं दृष्टी दोष विनाशाय हनुमंत स्मराम्य. भोजन करीत असताना एक सार्वजनिक नियम आहे. नाही मंत्र म्हणता आले तर हनुमंताचं स्मरण करावं. म्हणून हनुमंत स्मराम्यहम. हनुमंताचं स्मरण केलं तर त्या अन्नावर असलेले काही दोष निघून जातात आणि तो दोष निघून जाऊन आणि तो प्रसाद होतो. आणि तो प्रसाद घेत असताना त्या अगोदर शिव अर्पण कृष्ण अर्पण आधी भगवंताला अर्पण करायचं. कारण ते हे जे आहे ते सगळं भगवंताचं आहे. आपलं आहे तरी काय. पाऊस आपण पाडीत नाही. बाजरी पेरली तर पाऊसच नाही अर्ध काय करणार आपण. आहे ते सगळं त्याच्या हातात आहे. झाडाची आपत्तीने आले त्याच्या सत्ते. म्हणून या ठिकाणी 5 पर्व आहे या महिन्यातले. एक वैधृती, व्यतिपात, द्वादशी, आमुषा आणि पौर्णिमा हे 5 महत्वाची पर्व आहे. त्या पर्व कालावर जसे एकादशी आहे, प्रदोषी आहे. हे 5 मुख्य पर्व आहे. या पर्वावर तसा संपूर्ण महिना अधिक महिना सर्वांच्या दृष्टीने शास्त्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा महिना आहे. हाच महिना याला पहिलं नाव होतं मलमास. मल म्हणजे मळाल्याला. मलमास पण नंतर त्याला सर्वसाधारण खेड्यातली जी खेड्यातला जो वर्ग आहे तो त्याला धोंड्याचा महिना. धोंडा म्हणजे दगड. आणि सौर वर्ष चांद्र वर्ष याच्यामध्ये फरक झाला. दर वर्षाला एका वर्षाला 11 दिवसाचा, दुसऱ्या वर्षी 11 वर्ष, तिसऱ्या वर्षी 11 दिवस असे 3 वर्षात 11 ते 33. मग हे 33 दिवस कुठं बसवायचे किंवा हा महिना कुठं बसवायचा. म्हणून हा सेपरेट ऋषी मुनी साधू संतांनी आणि त्याचा सेपरेट एक महिना त्याचं नियोजन केलं. पण करीत असताना हे 12 महिने म्हणायला लागले. या महिन्याला कोणी स्वामी नाही, सूर्य संक्रमण नाही,
म्हणून तर या महिन्यामध्ये लग्न पुढे कोणी गेलं नाही ना, लग्न झालेच नाही ना या महिन्यात. नाही, या महिन्यात लग्न कार्य नाही. या महिन्यामध्ये भूमिपूजन, वास्तुशांती, इतर बाकी कार्यक्रम कोणतेच नाही, फक्त धार्मिक कार्यक्रमाला महत्व दिलं आहे. म्हणून याला धोंड्याचा महिना, मलमास हा 12 महिन्यापेक्षा एक अधिक आला. म्हणजे वाढवायला पण अधिक म्हणतो, हा अधिक आला. मग असे अधिक आलेला हा महिना, याला हे 12 महिने म्हणायला लागले. तू आमच्यात नको, सूर्याचं संक्रमण नाही, तुझ्यामध्ये लग्न कार्य हे होती नाही, तू मलमास आहे, तू धोंडा आहे. अशी सगळ्या या 12 महिन्याने त्याची आणि इतरांनी अवहेलना केली. आणि अवहेलना केली असा दुःखी कष्टी झालेला हा अधिक महिना भगवान विष्णूकडे गेला आणि तिने आपली रडगाणं जी कर्म कहाणी विष्णू भगवंताला सांगितली. आणि विष्णू भगवंताला सांगितल्यानंतर विष्णू भगवान म्हणाले, चल तुला आता गोलोकामध्ये घेऊन जातो. आणि अशा गोलोकामध्ये ज्यांचं वास्तव्य भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि त्यांच्याकडे ते घेऊन गेले. म्हणून आणि असा हा श्रीकृष्ण परमात्मा गोलोकामध्ये वास्तव्य करीत असताना आणि त्या ठिकाणी हा धोंड्याचा महिना, अधिक मासाचा महिना तिथं गेला आणि आपली कर्म कहाणी दुःखी कष्टी रडत असलेला हा भगवान श्रीकृष्ण परमात्माने पाहिला. आणि पाहिल्यानंतर दुःखी कष्टी झालेला हा अधिक महिना, धोंड्याचा महिना, मलमासाचा महिना आणि भगवान श्रीकृष्ण परमात्माने त्याची सात्वन केली. आणि त्या अधिक महिन्याचं सात्वन करीत असताना भगवंताने सांगितलं का आता असं कर, तुला हे काय म्हणले 12 महिने, हे म्हणे स्वामी नाही. बरोबर, स्वामी पाहिजे, मालक पाहिजे. आता हे स्टेज याला कोणतरी मालक, तिथं माईक लावून तिथं मोबाईल लावला त्याला मालक, ह्या माईकला मालक, ते त्यांचं ते जे काही ते त्याला मालक, इथंही मालक मध्ये बसलेले हे भोलेनाथ, त्यांचं प्रांगण आहे. या गावाला कोणी सरपंच आहेच नाही, मालक, पोलीस पाटील, मेंबर मालक आहे प्रत्येक गोष्टीला. एक झाड असलं आंब्याचं त्याला कोणी मालक असतं, प्रत्येक याला मालक असत. तसा याला कोणी मालक, म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं की मीच आता तुझा मालक होतो. आणि माझं एक नाव आहे पुरुषोत्तम. आणि हे नाव आणि त्या महिन्याला दिलं, अधिक महिन्याला हे नाव दिलं पुरुषोत्तम मास. पुरुषोत्तम भगवंताचा 1000 नावापैकी एक नाव आहे पुरुषोत्तम. आणि असा म्हणून त्या नावाला हे पुरुषोत्तम मास म्हटलं आहे. आणि असा या पुरुषोत्तम मासामध्ये भगवंताने सांगितलं, ठीक आहे, आता तुझ्या या महिन्यामध्ये लग्न कार्य, इतर धार्मिक बाकीचे काही कार्यक्रम होणार नाही, परंतु धार्मिक कार्यक्रमाला विशेष महत्व देऊन टाकलं. जो कोणी भजन करील, तिची भजनी मंडळ आहे, वारकरी मंडळी, अशी वारकरी मंडळी, भजनी मंडळींनी अनेक गावामध्ये ती भजनाची धोरा, हरिनाम सप्ताहाची धोरा आणि भजनी मंडळ हे आपल्याला 5ला लागत्या, 12ला लागत्या आणि शेवटची वाटी लावायला त्यांची गरज पडत. म्हणून भजनी मंडळाचा केव्हाही आदर केला पाहिजे. बरीचशी मंडळी जरा आदर करते, कारण आपल्याला 5ला गरज आहे, 12ला गरज आहे आणि शेवटची वाटी लावायला त्यांनाच बोलावं लागत. मग ते तिथपर्यंत पोहोच करतात.
म्हणून या महिन्यामध्ये भजनाला महत्व आहे. या महिन्यामध्ये स्नानाला गंगा स्नानाचं महत्व आहे. आपल्या परिसरामध्ये गंगा गोदावरी आहे. गंगा गोदावरी एका ऋषीने आणलेली आहे. त्या ऋषीचं नाव आहे गौतम ऋषी आणि ती गौतम ऋषीने आणली म्हणून तिचं नाव एक दुसरं आहे गौतमी गंगा. आणि ही जी उत्तरेकडची गंगा आहे, हिमालयातून आलेली ती गंगा अर्थात ऋषिकेश, हरिद्वार, प्रयागराज आणि तीच पुढे बिहार तिकडून आणि ती गंगा सागराला मिळाली म्हणून तिथं गंगा सागर असं नाव आहे. मग ती यात्रेकरून सब तीर्थ बार बार गंगा सागर एक बार. ही जी गंगा आहे ती एका राजाने आणलेली आहे आणि त्या राजाचं नाव आहे भगीरथ. ती एका दिवसात नाही आली, 3 पिढ्या तपश्चर्या झाली. अंशुमान, दिलीप आणि भगीरथ अशा 3 पिढ्यांनी तपश्चर्या केली. तेव्हा ती गंगा भूतलावर आली आणि त्या भगीरथ राजाचे असीम प्रयत्न, अशा काही प्रयत्नातून जसं हे मंदिर महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराजच्या प्रयत्नातून आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून जसं या ठिकाणी मंदिर उभारलं, तसेच त्या भगीरथ राजाने असीम प्रयत्न केले, तपश्चर्या केली आणि मग ती गंगा भूतलावर आली. आणि येण्याचं हे कारण सगर राज्याच्या भगीरथ राजाच्या वंशातले आणि 60,000 मुलांचे त्यांना शाप होता आणि त्या शापास्तव त्या मुलांची राख झाली होती. म्हणून त्या राखेला स्पर्श करण्याकरता ही 3 पिढ्या तपश्चर्या करून ती गंगा आणि त्या राखेला गंगेच्या तीर्थाचा पाण्याचा स्पर्श झाला आणि त्या सगर राजाच्या त्या वंशाच्या त्यांचा उद्धार. म्हणून आपल्याकडे हे भजनी मंडळ म्हणतात, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती गंगा. कुठं गेले काही आमचे माणसं, काही गेले कोपरगावला गंगा स्नानाला, गोदावरी स्नानाला. गंगेचं नाव नुसतं जरी बळेगावला माणूस असला आणि तिथं नुसतं गंगेचं इथं नाव घेतलं तर त्या गंगेच्या नावामध्ये तेवढं म्हणून हर हर महादेव शंभू, काशी विश्वनाथ गंगे असा गंगेचा महिमा आहे. म्हणून वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. आता भजन म्हणायला वेळ नाही, आता तिकडे भजेगार होती. हा काय वाशीवर आलं कोणला अशोक लागला, कोणला समाधानला. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी. नामदेव महाराजांनी 4च कडव्यामध्ये सर्व काही गंगेचा महिमा, ब्रह्मगिरीचा महिमा, कुशावर्ताचा महिमा आणि त्या ब्रह्मगिरीला परिक्रमेचा महिमा 4च कडव्यामध्ये सांगितला आहे. तो म्हणजे वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्याशी नाही यमपुरी. कुशावरती करिता स्नान, त्यांचे वैकुंठी राहणं, कैलाशी राहणं. नामा म्हणे प्रदक्षिणा, त्यांच्या पुण्या नाही गणना. हा पुण्य प्रदान करणारा महिना आहे. या महिन्यामध्ये स्नान, गंगेचं स्नान किंवा आता सगळ्याला जाणं शक्य नाही. घरी जरी स्नान करत असाल, गंगेचे मिळूनचे गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू आमची गुरुजी म्हणत असतात मंगल अष्टकामध्ये, गंगा यमुना सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलेश्वर सन्निधो. आणि असं गंगेचे सर्व नद्यांचं नाव घेत असताना स्नान केलं, हेही तुम्हाला पुण्य आहे.
असा पुण्य प्रदान करणारा हा अधिक मास पुरुषोत्तम मास भगवंतानी या महिन्याचं स्वामित्व पत्करलं आहे. आणि या महिन्यामध्ये जो कोणी स्नान करेल, या महिन्यामध्ये दान करेल, अन्नदान करेल, वस्त्रदान करेल, दीपदान करेल, तुळशीची पूजा करेल, अनेक अनेक जे काही सत्कर्म करील त्याला महान पुण्य सांगितलं आहे. म्हणून पुण्यवंत व्हावे हेता सज्जनांची नावे. ही जी संत मंडळ आहे, ही भजनी मंडळ आहे, ही भजन म्हणतात ते पुण्यवंतांचे नाव घेतात. म्हणून पुण्यवंत व्हावे हेता सज्जनांची नावे. आणि अशा प्रकारे हा महिना धार्मिक दृष्टीने सर्वांगाने पावन पवित्र आणि भक्तालाही पावन पवित्र करतो. असा हा या महिन्याचा महिमा. कथासारामध्ये अनेक अनेक संदर्भ आलेले आहेत, अनेक संदर्भ आले, स्नानाचे, दानाचे, गोदानाचे अनेक अनेक संदर्भ आलेले. चला आता आपल्याला तेवढा वेळ नाही. आणि अशा प्रकारे आपण एक चांगलं आज काम केलं आहे, ते म्हणजे अन्नदान. हे जे अन्न आहे, अन्नात भवती भूतानि पर्जन्यात अन्न संभव, यज्ञात भवती पर्जन्य यज्ञ कर्म समत. म्हणजे गुरुजी यज्ञ करत असतात. यज्ञापासून गीतेमध्ये भगवंताने 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितलं आहे, यज्ञापासून पाऊस पडतो, पावसापासून अन्नधान्य तयार होतं, आणि अन्नधान्य तयार झाल्यानंतर तुम्ही आणि सगळे जीव त्याच्यावर जगतो. म्हणून हा अन्नदानाचा महिमा काही विशेष आहे, त्याचे अनेक काही संदर्भ आहे. काय कोणते सांगितलं ते नाम सुवर्णाताई हे आश्रमाला आणि तुमचे काय नाव तुमचं? भाऊसाहेब महाराज जमधरे महाराज आलेले आमची भजनी मंडळ, महिला मंडळ, पुरुष मंडळ आणि सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी थोडासा सत्संग, त्या सत्संगाच्या माध्यमातून या ठिकाणी अन्नदान आणि तीही भगवान भोलेनाथाच्या सन्निध, भोलेनाथाच्या या प्रांगणामध्ये आपण हे अन्नदान करतात. महत् पुण्याचे आपण भागीदार आहोत. बस आता या ठिकाणी सद्गुरुदेवांच्या चरणी जी झालेली थोडीशी अल्पसे सेवा त्यांच्या चरणी अर्पण करू शिवेला पूर्ण विराम दे. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम. जय सद्गुरुदेवा. नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम नारायण नारायण ओम. जय सद्गुरुदेवा. पुंडलिकावरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान स्वामी ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, बल्लाळेश्वर भगवान की जय. बल्लेगाव बल्लाळेश्वर महादेवाच्या या प्रांगणामध्ये आज या ठिकाणी आदरणीय वंदनीय पूजनीय असलेले रमेशगिरीजी महाराज, बाबाजींचे शिष्य. कारण या गावावर मला जनार्दन बाबांची इतकी कृपा होती की मी लहान होतो त्यावेळेला. जातेगावला पहिले गेलो होतो आपण डोंगरावर तिकडे. हो, त्यावेळीपासून बाबा आमच्या या गावाला यायचे. आल्यानंतर त्यांचं सानिध्य लाभलेलं आहे. कारण त्यांच्या कृपा प्रसादामुळे महाराज या बल्लेगावामध्ये एकही महाराज नव्हते. पण आज या बल्लेगावामध्ये 7 महाराज हरिभक्त पारायण कीर्तनकार दोन लेडीज
आणि हे समजा भजनी मंडळ अगदी सुंदर असं गायक मंडळ या ठिकाणी आज ही सर्व बाबाजींची कृपा आहे. आणि म्हणून या ठिकाणी मला एक स्वाभिमानाने सांगावं असं वाटतं की ज्या वेळेला या बल्लाशिवाय भगवंताची या बल्लेगावावर कृपा झाली आणि पवित्र सुंदर असं या ठिकाणी हे मंदिर सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने उभं राहिलं आणि बाबाजीची कृपा तुमच्या सर्व संतांचं प्रेम आणि ज्यावेळी हे अशी सुंदर वास्तू उभी राहिल्यानंतर या ठिकाणी आमचे जे काही भाविक आहेत बाबाजीचे शिष्यमंडळच आहे. या ठिकाणी शांतिगिरी महाराज येऊन गेलेले, शिवाय आमचे राजेंद्र भाऊ आणि सर्व भाविक मंडळ निकोले बाबा हे सर्व मंडळी आहे, बाळू दमदरे सर्व जी काही कंपनी बाबाजीचे शिष्यमंडळ परिवार ते सर्वांनी या ठिकाणी प्रत्येक सोमवारी महाआरतीचा कार्यक्रम होतोय आणि श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी इतर दिवशी सुद्धा कार्यक्रम होतात. आत्ताच मागच्या महिन्यामध्ये 7 दिवसाची हरिकथा झालेली या ठिकाणी सुंदर असे कार्यक्रम या ठिकाणी सर्व मंडळ गावाच्या संपूर्ण सहकार्याने करतात. म्हणून या ठिकाणी प्रथमतः मी या राजेंद्र भाऊ रवी भाऊ येत आहेच, परंतु सर्व ग्रामस्थांचे या ठिकाणी आभार मानेल की त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी हा जो आणि त्याला साथ मूर्ती महाराज आमच्या महिला वर्गाची खूप सुंदर साथ आहे. आज सुद्धा या महिला मंडळाने आपल्याला जो पूर्णतः बघा भज्याचा खमंग आवाज जो होतो ना, ही सर्व त्यांचं सहकार्य आहे महाराज. हो, लाडकी वहिनी योजना ठीक आहे, असं जो विषय तर सांगण्याचं तात्पर्य हेच, हे सर्व प्रेमाच्या बाबाजींची कृपा ही बल्लाशिवाय भगवंताची कृपा आज या ठिकाणी सुंदर अशी वास्तू झाल्यानंतर आणि गावामध्ये एक नवं चैतन्य निर्माण झालेलं आहे. आणि या सर्व लहान थोरांचा इथं साधारण छोटेसे कार्यक्रम जरी असले तरी या ठिकाणी पार पडतात. आणि म्हणून या ठिकाणी आपले पाय पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि बाबांची तर येतच होते, हो बाबाजी येत होते ते मी लहानपणापासून बघत होतो, परंतु आज या ठिकाणी आमच्या तरुण मंडळ आणि इतकं हिरिरीनं अगदी उत्साहपूर्वक असं कार्य करतं. कुठलाही कार्यक्रम असो, साप्ताहिक हरिनाम सप्ताह असो, एखाद्याचं कुठलं कार्यक्रम असो, सर्व साथी सहकार्याने साथ देतात. आणि म्हणून या ग्रामस्थांचे बी आभार मानतो, महिला मंडळाचे आभार मानतो, आलेले या सर्व भाविकांचे आपले या ठिकाणी सर्वांचे आभार मानतोय. आणि या ठिकाणी या बल्लाशिवाय महादेवाच्या मंदिरामध्ये, कारण आपण घरामध्ये शिरा करतो, शिरा केल्यानंतर आपण काय करतो, रवा साखर आमकदम करतो, तो खाऊन घेतो, तो प्रसाद नाही होत. पण ज्या वेळेला सत्यनारायणाची पूजा करतो, ज्या निमित्ताने आपण त्या ठिकाणी तो प्रसाद करतोय, तसा या ठिकाणी आज केलेला पुरणपोळीचा जरी स्वयंपाक असेल तर ही पुरणपोळी साधी नव्हे, अमृत तुल्य असे भोजन, अमृत आवडी गोड नाम तुझे देवा. तसं या ठिकाणी आज ही पुरणपोळीचा स्वाद जो काही तुम्हाला किती मिळो, आपल्या प्राणात आहे तेवढं आपल्याला मिळणार. आणि म्हणून तो प्रत्येकाने या ठिकाणी प्रसाद रूपी घ्यावा ही सर्व भाविकांना विनंती करतो. आणि या ठिकाणी महाराजी बोलायची 2 शब्द संधी दिली त्याबद्दल तुमच्या सर्वांतर्फे रमेशगिरी महाराजांचे, बाबाजींचे आणि आले त्यांचे जे अनुग्रहित असतील या सर्वांचे मी आभार मानतो. आणि झालेली सेवा बल्लाशिवायच्या ठिकाणी अर्पण करून या ठिकाणी सेवेचा आपला कार्यक्रम सांगता पूर्ण झालेली. या जर कोणाला काही बोलायचं असेल तर अवश्य बोला, नाहीतर मग झालेली सेवा महाराज की जय. काय बोलायचं का मी कोणाला, महाराज काही सांगायचं नाही ना? मग या ठिकाणी आता शांततेने दर्शनाचा कार्यक्रम होईल. हा, बाबाजीचं पूजन करायचंय, माहिती आहे. चला रे, चला लवकर चला रे. या पटकन करा. चला मग सगळे एक एक माझ्या हातात द्या, त्यांच्या बहिणी त्या उभ्या करा. पहिले पूजा करून घ्या, नंतर बाबाजी त्यांना तिथं उभं करा, त्यांनी तुमच्याकडे घ्या, तुम्ही एक एक वस्तू द्या. म्हणजे कसं द्या, यांच्याकडे द्या. आता त्या पंडांचे तुम्हाला प्रसाद म्हणून घरी घेऊन जा. व्यवस्थित शांततेने करा.
त्वां गन्धर्वाकर्णो स्वामीन्द्र स्वाम्रेस्पतिः त्वामोपदेशो वो राजा विश्वामिषमादमुच्यतो जो देवेभ्य आदवत् जो देवानां पुरता पूर्वो जो देवेभ्यो जातो नमो रुचाय ब्राह्मणे स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न भूका विश्ववेदाः स्वस्ति न सारक्षो हरिष्यनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु अधिक मास निमित्तं सकल ग्रामस्थ प्रतिनिधि स्वरूपेण सकल परम गुरुदेवतानां अपोपदान सहित पात्रदान फलदान च करिष्ये ओम विश्वानि देव सवित दुरितानि परासव यद भद्रं दद्म आसवमो सुजातो ज्योतिका सह शर्म बरुतमासद स्वाहा वासो अग्ने विश्वरूपगो साम्ये सुदिवावसोः सुजातो ज्योतिका सह शर्म बरुतमासद स्वाहा वासो अग्ने विश्वरूपगो साम्ये सुदिवावसो वस्त्राणि समर्पयामि उपवस्त्राणि समर्पयामि वस्त्राणि समर्पयामि गुरुदेव देभ्यो नमो नमः Mana jauh? सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय, महामंडलेश्वर भगवान की जय, बल्लाळेश्वर भगवान की जय। कृपया आरतीची तयारी करायची आरती